जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून आणि शासन निर्णय निघाल्यापासून प्रत्येक शेतकरी विचारणा करीत आहे की कर्जमाफीची यादी कधी लागणार आहे. कारण प्रत्येकाला अपेक्षा लागली की आपलं या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येतंय का नाही. आणि याच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतील, कुठंतरी फेसबुकवर पाहायला मिळतील आणि त्या इकडं तिकडं शेअर केल्या जातील. मात्र यामधलं खरं वास्तव्य सत्य काय आहे हे मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. कारण या माध्यमातून या ज्या काही कर्जमाफीच्या याद्या इकडून तिकडं सोशल मीडियावर फिरत आहेत, यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या अगोदर APK फाईल फिरत होत्या, तशा या कर्जमाफीच्या याद्या फिरत आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर या कर्जमाफीचा लाभ आहे तो आपल्या थेट खात्यामध्ये येणार आहे. म्हणजे आपल्याला आधारची माहितीसुद्धा या फेक ज्या काही याद्या फिरत आहेत त्या माध्यमातून आपल्याला आधार प्रमाणीकरण करायला लावले जाईल किंवा तुम्हाला OTP येतो सांगितल्या जाईल आणि मग तुमचा आधार नंबर टाका, तुम्हाला OTP येईल आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल असंही होऊ शकतं. आणि त्यामुळे मग त्या शेतकऱ्यांची या माध्यमातून फसवणूक होऊ शकते. कारण शेतकऱ्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत की आपल्याला वाटतं प्रत्येकाला की आपल्याला ही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. आधार नंबर टाकायचा, मग OTP येतो, तो OTP टाकायचा आणि मग आपलं खातंसुद्धा रिकामं होऊ शकतं. त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं यासाठी ट्विट करून सांगितलेलं आहे की ज्या काही याद्या सध्या फिरत आहेत त्या फेक आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसोबत धोका होऊ शकतो. ज्या महाराष्ट्र सरकारनं जाहीर करणं गरजेचं आहे त्या याद्या आणखीही प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्याबाबत नेमकं DGIPRनं काय सांगितलंय ते आपण थोडक्यात बघू. महाराष्ट्र DGIPR शेतकरी कर्जमाफी योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर झाल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत अंतिम लाभार्थी यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणतीही अधिकृत अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही असं DGIPRनं कळवलेलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही याद्या आणखी प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा याद्या जर आपल्याला मिळाल्या तर या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती आपण ऑनलाईन असो ऑफलाईन असो द्यायची नाही. कारण या याद्या महाराष्ट्र सरकार हे स्वतः प्रसिद्ध करणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रावर या याद्या लागतील, बँकेच्या माध्यमातून याद्या लागतील, आपल्या ग्रामपंचायत कार्यालयावर याद्या लागतील आणि या अधिकृत याद्या लागल्याच्या नंतरच आपल्याला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आणि सध्या ज्या फिरत आहेत त्या याद्या अशा आहेत: कर्जमाफीच्या नवीन लाभार्थी याद्या जाहीर, यादीत नाव पहा. त्याच्यामुळं असं कोणतंही नाव पाहायची गरज नाही, काय नाही. ज्यावेळेस याद्या अधिकृत प्रसिद्ध होतील, कर्जमाफीची यादी येईल, त्यावेळेला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्या यादीबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती आपण देणार आहोत. त्यामुळं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी या माध्यमातून फसू नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.